तू ही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा इंटरेस्टिंग आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे अनाउन्समेंट होते की सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी या. मग तेव्हाच ना ईश्वरी एकटी आलेली असते. ईश्वरी जेव्हा एकटीच येते ना तेव्हा मामा, आजी, अंजली, शिर्के सगळेजण चकित होतात आणि ईश्वरीने जी साडी नेसलेली असते त्यामुळे अजूनच त्यांना चकित व्हायला झालेलं असतं, कारण त्यांनी विचारच केला नव्हता की हे सगळं काही असं होईल. कारण त्यांना वाटत होतं की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रॉपर असतील, पण इकडे तर आता ईश्वरी अशी साडी नेसून आलेली असते कारण त्यांचा घरात गेटअप वेगळा ठरलेला असतो आणि ते सगळं अचानक वेगळंच झालेलं होतं. त्यामुळे चकित व्हायला झालेलं होतं सगळ्यांनाच. इकडे नम्रता मात्र खूप जास्त खुश असते, कारण नम्रताला माहिती आहे अर्णव तिथे आलेला नाही आणि त्यामुळेच ना आता ती खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जेव्हा येते तेव्हा ईश्वरीच्या मागोमाग टाळ्यांचा वर्षाव होतो. मग आता ईश्वरीच्या मागोमाग टाळ्यांचा वर्षाव झाल्याबरोबर ईश्वरीला कळत नसतं की काय झालं. तेच आता दुसरीकडे वल्लरी आणि सौदामिनी यांच्या तर आता चेहऱ्यावरचे रंगच उडून गेलेले असतात. त्यांना तर आता कळेनासच झालेलं असतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे. त्यांनी असा स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या गोष्टी आता त्यांच्यासोबत घडत होत्या, कारण आता तिथे अर्णव आलेला होता. त्यांना वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये अर्णव काही येऊ शकणार नाही, पण आता चक्क अर्णवही तिथे हजर होता. त्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं होतं. पण ईश्वरी मात्र खूप जास्त खुश होती, कारण बराच वेळ झाला ती आता वाट बघत होती आणि आता चक्क तिथे उभा होता अर्णव, आणि ते सुद्धा विठ्ठलाप्रमाणे. अर्णव आता असा उभा होता ना तेव्हाच ना आता सगळेजण जे आहेत ते मात्र आता विचार करत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण आता अर्णवचे कपडे खूप जास्त मळकट होते. पण सौदामिनी विचार करते की राकेशने तर सांगितलेलं होतं की हा तर पूर्णपणे सगळ्याचा खात्मा करणार आहे, सगळं संपवणार आहे, पण आता हे सगळं काय चाललेलं आहे, नाही काहीतरी वेगळंच घडतंय. याही गोष्टी आता एकदम समजलेल्या असतात. दामिनीच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात, सुचत नसतं की काय करावं. तेच नम्रता सुद्धा आता चकित झालेली असते. तेच ईश्वरी आता अर्णवला हळूच विचारते की अर्णव सर हे सगळं काय आहे. म्हणजेच तिला विचारायचं असतं की तुमच्या अंगावरच्या कपड्यांना असे डाग, तुमचे पूर्ण कपडे मळकट आहेत आणि हे सगळं कशासाठी, हाही विचार मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता तिकडे अर्णवला ईश्वरी विचारत असते, म्हणून अर्णव सांगतो की मी तुला हे सगळं नंतर सांगतो, कारण आता ती लोक सगळीजण स्पर्धेमध्ये असतात, त्यांच्यासाठी ही स्पर्धा खूप जास्त महत्त्वाची असते. तेच आता इकडे ती अँकर येते आणि म्हणत असते की तुम्ही हे सगळ्यांपेक्षा युनिक आणि वेगळं गेटअप केलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल. तेव्हाच आता ईश्वरी सगळ्यांसमोर सांगायला सुरुवात करते. ईश्वरी आता सगळ्यांसमोर बोलत असतानाच म्हणते की खरं तर ना मला तुम्हा लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे हे जे काही आम्ही गेटअप केला आहे तो शेतकऱ्याचा गेटअप केलेला आहे. कारण सगळीजणं काही ना काही युनिक करतील हे आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्हीही ठरवलं की जरा वेगळं काहीतरी करूया आणि म्हणूनच मग आम्ही हे असं समोर सादरीकरण करत आहोत. तेच आता ईश्वरी म्हणत असते की शेतकऱ्याबद्दल कोणीच काही बोलत नसतं, पण हा शेतकरी जो आहे ना तो आपल्यासाठी म्हणजे आपल्याला आपल्या पोटापाण्यासाठी खूप काही करतो. मग आम्ही हाच विचार केला की शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते तुमच्यासमोर मांडावं, म्हणूनच मग आम्ही शेतकऱ्याचा हा गेटअप केलेला आहे. आणि मग त्याच वेळेला ती हे देखील म्हणत असते की बघा, तुम्हाला वाटत नसेल पण मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी एक एक करून तुम्हाला आता सांगते. म्हणजेच बघा, आता जेव्हा शेतकरी शेतामध्ये राबत असतो तेव्हा तो आपल्या सगळ्यांचा पोशिंदा असतो, आणि तेव्हाच ना आम्ही जो ठरवलं की सात्विक फॅशनमध्ये सुद्धा ना याच सगळ्याचा विचार करून कपडे बनवले जातात, कारण सात्विक फॅशन या सगळ्यासाठी फेमस आहे. प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार केला जातो आणि तसंच इथेही आम्ही प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार करून तुमच्यासमोर हे सगळं काही सादर करत आहोत. तेच आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असतानाच ना
आता खूप जास्त टाळ्यांचा वर्षाव होतो. टाळ्या खूप जास्त जोरजोरात आता वाजवल्या जातात. तेच इकडे आता नम्रताला तोंड देखलं का होईना हसावं लागतं, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याच वेळेला अर्णवही म्हणत असतो, खरं तर ना सात्विक फॅशनमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच हे सगळं कापड जे आहे ते बनवतो. कारण मला आधीपासूनच ना माझ्या आईने या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची सवय केलेली होती. त्यामुळे मला हे सगळं आधीपासून जमत होतं. म्हणजे माझी आई ना आम्ही लहान असतानासुद्धा मशीनवर कपडे शिवायची, आणि ते सुद्धा साधे. आणि तिथूनच मग मला सात्विक फॅशन ओपन करण्याची प्रेरणा आली. सात्विक फॅशन आम्ही अशा पद्धतीने हे ओपन केलं, आणि त्यानंतर या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने वेगवेगळ्या घडल्या, त्या तुमच्यासमोर मी मांडत आहे. आणि त्याचसोबत मला असं वाटतं की शेतकऱ्याचा आजकाल ना कोणीही विचार करत नाही, जितका आपण आता प्रत्यक्षात करायला हवा. मग आम्ही विचार केला की शेतकऱ्याचा गेटअप करून आपण तुमच्यासमोर वेगळं काहीतरी सादर करू शकतो, आणि यासाठी आम्ही हे सगळं काही तुमच्यासमोर सादर केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णवही सांगतो ना, तेव्हा मात्र सौदामिनीला काय बोलावं कळत नसतं. कारण तिकडे ना सगळेजण जे आहेत ते अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतात, टाळ्या वाजवत असतात, कारण सगळ्यांनाच खूप जास्त अभिमान वाटत असतो त्यांचा. कारण आता जे काही स्पर्धक आले होते त्यांनी कोणीच ना असं क्रिएटिव्ह केलेलं नव्हतं, जेवढं आता अर्णव ईश्वरीने केलेलं होतं. तेच आता अर्णवला ती समोर बसलेली जज जे आहे ती प्रश्न विचारते, पण मला एक गोष्ट सांगा, ते सगळं ठीक आहे, पण तुमचे कपडे इतके मळकटलेले कसे काय, आणि तुमचा हा पूर्ण गेटअप, त्यावरूनच मला असं वाटतंय. त्यावर ईश्वरी म्हणत असते की शेतकरी हा असाच असतो ना, मातीत काम करतो, त्याच्यामुळे त्याच्या अंगाला मातीही लागलेलीच असते. आम्ही पूर्ण एकदम व्यवस्थितपणे त्या कल्चरचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. मग आता त्यांना विचारलं जातं की मग तुम्ही आज जेवणामध्ये काय सादर करत आहात. तुम्ही सांगितलं ह्या फॅशनचं, पण जेवणामध्ये काय मेनू आणलेला आहे. त्याचबरोबर आता ईश्वरी सांगत असते, जेवणामध्ये ना मी आणले ना पिठलं भाकर, तुमच्यासाठी स्पेशल आणले गावरान असंही ती बोलते. आणि मग ती पिठलं भाकर घेऊन जाते. तेच आता त्यातमध्ये कांदासुद्धा असतो. मग अर्णव स्वतःच्या हाताने ना कांदा त्यांच्या टेबलवर तो हातानेच फोडून दाखवतो, आणि म्हणतो की कांदा असा. मग तेव्हाच ना ते आता त्यांचे पदार्थ जे आहेत जे बनवलेले असतात ते चाकून पाहतात. जेव्हा आता ते पदार्थ जे आहेत ते चाकून पाहतात ना, तेव्हा मात्र ते पदार्थ खूप आवडतात. कारण प्रत्येक गोष्टीचा विचार करून या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट अशा घडवून आणलेल्या होत्या, आणि त्यामुळेच ना खूपच जास्त आवडलेलं होतं. सौदामिनीचं डोकं फिरलेलं होतं, काहीसुद्धा सुधरत नव्हतं. ती इकडे तिकडे आता फक्त नाचत होती. तिला आता काहीच गोष्टी कळत नव्हत्या. तिला आता टेन्शन आलेलं होतं. तिच्या मागोमाग आता वल्लरीसुद्धा तिथे येते, आणि वल्लरी ही जेव्हा तिथे येते ना, तेव्हा मात्र आता वल्लरी तिथे येऊन ओरडू लागते, आणि वल्लरी म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही एवढ्या घाबरलेल्या कशा काय. तेव्हाच ना वल्लरीला सौदामिनी म्हणत असते की हातात ना सगळं काही निसटले असं वाटतंय, कारण आपल्याला तो काय म्हणाला होता, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला म्हटलं होतं की काम व्यवस्थित कर, पण त्याने कोणतंही काम परफेक्ट असं केलेलं नाही आहे. मला त्याच्या ह्या सगळ्या वागण्यावर ना, त्याच्या बोलण्यावर ना हे जाणवते असंही आता म्हटलं जात असतं. आम्ही तुम्हाला म्हणत होते त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाही आहे, पण तुम्ही तर त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होतात, तेच चुकीचं केलं आहे ना तुम्ही, असंही आता वल्लरी म्हणत असते. सौदामिनी म्हणत असते की उगाच आहे ना माझं आता डोकं फिरवू नको, ऑलरेडी ना माझं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे. ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना त्यावरून आहे ना मला नुसता वैताग आला आहे, मनस्ताप झाला आहे. मग आता इकडे जे परीक्षक असतात ते मात्र आता एक एक पदार्थ चाखून बघत असतात, आणि त्यांना तो पदार्थ ना खूपच जास्त आवडत असतो. त्यांनी विचारही केला नव्हता, एवढं सुंदर असं जेवण आता ईश्वरीने तयार केलेलं असतं. तेच आता ते परीक्षक म्हणतात की तुम्ही हे जे पदार्थ बनवले आहेत ना ते इथेच ठेवून जा, कारण भरपूर दिवसांनी आम्ही असं मातीतलं जेवण खाल्लेलं आहे, आणि आम्हाला बरेच दिवस झाले असं जेवण भेटलं नव्हतं. तुमच्या रूपाने का होईना आम्हाला हे सगळं काही भेटलं, त्यामुळे आम्ही खूप जास्त धन्य झालो आहोत. हे आता आम्ही संपवणार आहोत असं देखील सांगितलं जातं. कोणत्याही स्पर्धकाच्या वेळेला एवढं परीक्षकांनी म्हटलं नव्हतं जेवढं आता अर्णव ईश्वरीचं कौतुक होत होतं. त्यामुळे आता इथे असणारी अँकर जी आहे ना ती सुद्धा आता म्हणत असते की वा रे वा, जे काही जेवण सात्विक फॅशनच्या अर्णव ईश्वरीने केलेलं आहे त्यावरून तर आम्हाला एवढंच कळतं आहे की आता सात्विक फॅशनच या स्पर्धेचे विनर होत आहेत की काय. अशी ही अनाऊन्समेंट जी आहे ती आता केली जात असते. अशी अनाऊन्समेंट केलेली असतानाच ना दुसरीकडे मात्र आता सगळीजणं बघत
बघत असतात तर तिथे देवसरे जो आहे तो आलेला असतो. कारण देवसरेला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सहन होत नसतात, त्यामुळेच आता तो तिथे येतो. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक परीक्षकांना खूप जास्त असतं. देवसरे जेव्हा आता तिथे येतात आणि त्या अँकरला म्हणतात की तुम्ही कसा असा रिझल्ट काही सांगू शकता, आपल्याला जुने मार्कसुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो सांगायचा आहे. कारण प्रत्येकाचे मार्क हे अजूनही सगळेच गुलदस्त्यात आहे. तुम्ही सगळं काही सरळ सांगून मोकळे झालात हे चुकीचं आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अँकरही म्हणत असते की हो आपण सगळे मार्क मोजणार आहोत. तोपर्यंत आता प्रत्येकाला थोडा वेळ का होईना दिला जात असतो. प्रत्येकाला आता सांगितलं जातं की चालेल, चला प्रत्येकाला थोडा वेळ दिलेला आहे, प्रत्येकाने आपापल्या जागेवर जाऊन बसा, थोड्याच वेळात जो काही रिझल्ट असेल तो तुम्हा सगळ्यांसमोर सांगण्यात येईल हेही आता सांगितलं जातं. मग आता इकडे जे काही मार्क्स असतात त्याबद्दल देवसरे सांगत असतात की ते तुम्हाला मार्क द्यायचे असतील ना ते व्यवस्थित द्या, कारण तुमच्याकडे आता वेळ आहे. तर इकडे आता नम्रताने एवढे सगळे प्लॅन्स केलेले असतात, तेही तिचे फ्लॉप केलेले असतात. कारण इकडे ना परफेक्ट असं सगळं काही सावरून घेतलेलं असतं ईश्वरी आणि अर्णवने. आता ईश्वरीला असं धडधड होत असते की काय झालं असेल अर्णव सरांना, ते अजूनही इथे का बरं पोचले नसते, हाही विचारणा मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्यामुळे थोडीशी का होईना भीती मनामध्ये असतेच आणि तेव्हाच ना ती थोडीशी विचार करत असते की काय करता येईल. इकडे आता पाहायला मिळत असतं की आणि ईश्वरी आता म्हणतात की तुम्ही जाऊन बसा, कारण आता तुम्हाला हे सगळं झालं आहे तेव्हापासून खूप उशीर झाला आहे. तर त्यांना आता थोडा वेळ बसायला सांगितलं जातं. म्हणून मग आता त्यांना सांगितलं ह्या सगळ्या काही गोष्टी. म्हणून मग तेही आता तिकडनं परीक्षकांच्या समोर नमस्कार वगैरे करतात आणि तिकडनं जातात, कारण तिथे जास्त वेळ थांबूनही उपयोग नव्हता. तेच आता इकडे सौदामिनीच्या टीममधले जे लोक असतात ते मात्र म्हणत असतात की आपण तर आपल्याकडनं जेवढं शक्य आहे ना तेवढं केले, पण आता रिझल्ट काय लागतोय हे सुद्धा आपल्याला बघायला हवं असंही आता म्हटलं जात असतं. तेवढ्यातच सौदामिनी तिथे येते. सौदामिनी तिथे आल्यानंतर आता ती मात्र म्हणत असते की काय चाललेलं आहे तुमचं, तुम्ही केलेत का, तुमच्यापेक्षा त्या अर्णव ईश्वरीने बघा ना किती काही गोष्टी केलेल्या आहेत, आता तुम्ही आम्हाला सांगणार का की अर्णव ईश्वरीने काय केले आणि काय नाही ते. आम्हाला जेवढं करता येईल ना तेवढं आम्ही केलं आणि तुम्ही तर त्या अर्णव ईश्वरीचा बंदोबस्त करणार होता, त्याचं काय झालं हो सौदामिनी मॅडम. तेव्हा आता सौदामिनीला ते दोघंही जण उलटं बोलत आहेत, त्याचा राग येत असतो. मग आता सौदामिनीच्या टीममधनं जे लीड म्हणून खेळायला आलेले असतात ना ते सुद्धा आता डायरेक्ट सांगून टाकतात, आमच्यावर आवाज करू नका, जरी आम्ही स्पर्धा जिंकलो ना 100 कोटी रुपये जिंकलो ना तरी आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आहे, तर तुम्हालाच ठेवून घ्या असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा ते एवढं सगळं सुनावतात ना तेव्हा मात्र सौदामिनी तोंड बंद झालेलं असतं, कारण सौदामिनीला या गोष्टी सहनच होत नसतात की तिला कोणीतरी बाहेरून येतंय आणि सुनावतंय. तिला असं वाटत असतं की हे सगळं काही आपल्याच बाबतीत कसं काय होतंय, पण या लोकांनी बरोबर परफेक्ट असं सुनावलेलं होतं. त्यामुळे आता बोलती जी आहे ती बंद झालेली होती. तर दुसरीकडे आता सौदामिनी म्हणत असते की तुम्ही असं कसं म्हणू शकता, पण सौदामिनीला ते म्हणतात की का नाही बोलणार आम्ही असं, कारण तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगत आलात ना हे करा ते करा, पण तुम्ही काय केले हो, तुम्ही तर काहीच केलेलं नाही आहे, मग आम्ही तुम्हाला बोलणार नाही का असंही आता बोललं जात असतं. ना तुम्ही ना आम्हाला सांगूच नका काही गोष्टी. हे आता बोलल्यानंतर इकडे आता ज्या काही गोष्टी आहेत त्या आता शांतपणेच ऐकून घ्याव्या लागत असतात, कारण का तिला आता जास्त बोलून उपयोग नव्हता. मग आता ती विचार करते की इथून तर आपलं सगळं काही संपलं आहे, तर आपण आहे ना एक काम करूया, या लोकांशी तरी एकदा बोलता येते का हे बघूया. म्हणूनच मग आता त्या लोकांकडे ती गेलेली असते आणि ती आता त्यांना विकत घेऊ पाहत असते, त्यांच्याकडनं काही गोष्टी भेटतायत काही बघत असते. मग आता त्या लोकांना ती म्हणत असते की तुम्ही जरा ऐकून घेत आहे का माझं. मग आता ते लोक म्हणतात की काय ऐकून घ्यायचं आहे तुमचं, आम्हाला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे. तुम्हाला काय वाटलं ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर मांडून तुम्ही काय आम्हाला विकत घ्यायला बघताय का. खरं तर सौदामिनी तेच करायला बघत असते, पण सौदामिनीला ती लोक भीकही घालत नाही. देवसरेसुद्धा तिथे येतो आणि देवसरे तिथे आल्यानंतर आता म्हटलं जातं की तुम्ही जरा ऐका तरी ना त्या काय म्हणतायत त्या, पण तरीसुद्धा ना आता काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐकून घ्यायच्या नसतात आणि त्यामुळेच ना आता तुम्ही ह्यांना इकडनं घेऊन जा, आम्हाला ह्यांचं काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे हे सरळ सांगितलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा तर आता गुपचूपपणे शांत बसावंच लागतं, पर्याय आता काहीच उरलेला नव्हता.
मग आता इकडे सौदामिनीला कळलेलं होतं की आपली आर ही पक्की आहे आणि त्यामुळेच ना ती आता शांत असते. तिला आता कळत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जे ईश्वरी आणि अर्णव जे असतात ना, त्यांनी आता पूर्णपणे आपले कपडे वगैरे चेंज केलेले असतात आणि त्यांनी कपडे वगैरे चेंज करून झाल्यानंतर ना ईश्वरी अर्णवला विचारायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, नेमकं काय झालं होतं, प्लीज तुम्ही मला सांगाल का? तुम्ही जर मला सांगितलंच नाही तर कसं मला काही गोष्टी कळणार आहे तो, प्लीज तुम्ही बोला ना. मग तरीसुद्धा अर्णव म्हणतो की नथिंग स्पेशल. अर्णव आता ईश्वरीला काही सांगू पाहत नसतो. त्यामुळेच ना ईश्वरी विचार करत असते की काहीतरी नक्कीच गडबड आहे जी तुम्ही माझ्यापासून लपवताय. मग आता अर्णव म्हणत असतो की मी खरंच सांगतोय, काहीच नाही. पण आता ईश्वरीला राहवत नसतं, त्यामुळे अर्णवला ती फोर्स करते. अर्णवला तिने आता फोर्स केल्याबरोबर ना आता इथे अर्णवला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्याच लागणार असतात. अर्णव आता बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो राकेश. राकेशचं नाव घेतल्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय राकेशचं काय, तुम्ही मला सांगा. मग आता राकेशचं तुला काय सांगू, राकेश इथपर्यंत आला होता. मग हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती एकदमच चकित होते. ईश्वरी म्हणते की काय म्हणालात, राकेश इथे आला होता? हो, राकेश इथे आला होता. मग त्याने काय केलं? मग आता ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या काही अर्णव सांगायला सुरुवात करतो. तो आपल्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे एक बॉम्ब होता आणि तो बॉम्ब त्याने इकडे ठेवला होता आणि त्या बॉम्बनंतर आपल्याला खूप जास्त त्रास झाला असता. पण नंतर मी विचार केला की आपल्यासोबतच बाकी इतरांनासुद्धा त्रास होईल, म्हणूनच मग मी आता ते सगळं सामान उचललं आणि मी विचार केला की तो बॉम्ब दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकावा. म्हणूनच मग मी आता तो बॉम्ब तिकडनं घेऊन गेलो. बॉम्ब जसा आता मी तिकडनं घेऊन गेलो ना, तेव्हा आपल्या गाडीने गेलो. माझ्या मागोमाग तो सुद्धा होता. मला माहीत नव्हता की तो सुद्धा आपल्या मागोमाग असेल. तिकडे गेल्यानंतर मी तो बॉम्ब बाहेर टाकायचा प्रयत्न करत होतो, पण तो मला बाहेर टाकू देत नव्हता आणि त्या बाचाबाचीत मग ते बॉम्ब तिथेच फुटला आणि त्यानंतर मी गाडीच्या बाहेर उडालो गेलो. त्यानंतर राकेशचं काय झालं काय नाही हे मला काहीच माहीत नाही. मला फक्त आता वेळेवर स्पर्धेला पोचायचं होतं, म्हणून मग मी तिकडनं एका माणसाची मदत घेतली आणि पटकन तिकडनं बाहेर पडलो. बाकी मला पुढे काही समजत नव्हतं. मी फक्त आपल्या स्पर्धेचा विचार केला आणि आलो. हे सगळं जेव्हा आता बोललं जात असतं ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता इकडे ईश्वरीला बसतो. ईश्वरी आता म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? म्हणजे राकेश आला होता इथपर्यंत आणि तुम्ही मला आत्ता सांगताय तुम्हाला जर काही झालं असतं तर त्यावर मात्र आता अर्णव ईश्वरीला शांत करत असतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की नाही मला तर काही झालेलं नाही आहे ना, मग का तू एवढा विचार करतेस, नको या सगळ्या गोष्टीचा विचार करू, असं देखील अर्णव आता ईश्वरीला सांगू लागतो. तेच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, पण तुम्ही बघितलं ना की तो किती खालच्या थराला जाऊन हे सगळं काही करतोय. मला तर या गोष्टी जराही आवडल्या नाही आहेत. आपल्याला काहीतरी करायला हवं, असं देखील आता ती त्याला म्हणत असते. तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की हो, मला माहिती आहे आपण काहीतरी करायला हवं, पण थांब ना, आपण यावर काहीतरी मार्ग काढूया, असं देखील आता अर्णवला ईश्वरी सांगत असते. तेच दुसरीकडे आता अर्णव ईश्वरी चिडलेली असते, रागवलेली असते. तिला कसं बसं आता शांत करायचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला माहिती असतं की ईश्वरीला ह्या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय. ईश्वरीला ह्या सगळ्याचा इतका त्रास होतोय ना, त्यामुळेच आता तो थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो आता तिला कसं शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णवला काही झालं तर नाही ना, अर्णवला जर काही झालं असतं तर तिने स्वतःला कधीच माफ केलं नसतं, असाही विचार ना ती आता करत असते. मग दुसरीकडे आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आता तुम्ही कुठेही मला सोडून जाऊ नका प्लीज, असं बोलून ती आता त्याला शांत करत असते. तेवढ्यातच ना अनाऊन्समेंट होते, कारण आता निकाल जाहीर होणार आहे, सो सगळ्यांनी बाहेर या. अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की आपल्याला आता निघावं लागेल. ईश्वरी अर्णवला घट्ट अशी मिठी मारते आणि ती म्हणते की मला सोडून कुठेही जाऊ नका. आज राकेशने जे काही केलं त्याचे परिणाम काय झाले असते याचा विचार तुम्ही करताय का? मी ह्याचा विचार स्वप्नातसुद्धा करू शकत नाही. एवढं सगळं भयंकर घडलेलं आहे, असंही ती आता बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलू लागते ना, तेव्हा आता अर्णव तिला
आपल्या जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मी नाही राहू शकत. मग आता अर्णवलाही कळलेलं असतं की ईश्वरी आपल्यावर प्रेम करते, म्हणूनच तर ती आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवत आहे. मग दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की चल आता आपल्याला बाहेर जायला हवं, उशीर करून चालणार नाही. आणि असं बोलून तो आता पटकन तिकडनं बाहेर येतो. तेच दुसरीकडे मात्र आता ईश्वरीसुद्धा अर्णवचा हात धरून बाहेर येते. आणि तेव्हाच आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला घेऊन बाहेर येतो. तोपर्यंत इथे आता अनाऊन्समेंट होत असते आणि तेव्हाच सांगितलं जात असतं की आता थोड्याच वेळात जे आहे ते आता इथे सगळ्यांचा निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये तुमच्यासमोर सगळ्या काही गोष्टी आता येणार आहेत. मग आता काय गोष्टी आहेत म्हणजेच आता इथे ना असणाऱ्या एका कपलने ना तर खूपच जास्त कमाल केलेली आहे, जी तुम्ही कधीही विचार करू शकत नाही ना, इतकी मोठी कमाल यांनी केलेली आहे. तेच आता इकडे या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे आता सौदामिनी आणि वल्लरी एकमेकींकडे पाहून बघत असतात. ते आता इकडे अनाऊन्समेंट होत असते की आपला निकाल जो आहे तो आता तुमच्या समोर आहे आणि हा निकाल लागणार आहे थोड्याच वेळात. मग आता या सगळ्यामध्ये विनर टीम आहे असं बोललं जात असतं. सगळ्यांनाच आता वाटत असतं की कोण जिंकते कोण नाही. मनात नुसती धडधड धडधड वाढत चाललेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी सुद्धा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह लागायला हवा. मग आता तो रिझल्ट लागणार असतो, त्यासाठी सगळेजण बघत असतात की कधी एकदा रिझल्ट लागतोय. आता थोड्याच वेळात हा रिझल्ट लागणार असतो. अर्णव ईश्वरी एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे असतात, कारण आता त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी आपण ह्याच्यामध्ये जिंकायला हवं. कारण सौदामिनी जी आहे ना तिने आतापर्यंत बराच त्रास दिलेला होता आणि एकदा का पैसे भेटले का तिच्या तोंडावर आपण हे पैसे फेकून मारू शकतो, याही गोष्टी आता वाटत असतात. आणि म्हणूनच मग त्यांना असं वाटत असतं की ह्याचा रिझल्ट कधी एकदा लागतोय असं. मग आता म्हणूनच ते दोघंही जण वाट बघत असतात. सौदामिनीचे मात्र आता सगळेच होश उडून गेलेले असतात. तिला तिचं कळत नसतं की काय करावं ते. तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नम्रताचा सुद्धा जीव नुसता वर खाली होत असतो. नम्रताला सुद्धा वाटत असतं की आता आपण जिंकतोय की नाही. वल्लरी आणि सौदामिनी एकत्र उभ्या असतात. आता अनाऊन्समेंट होत असते, तर विनर आहे असं म्हटल्यानंतर आता स्टेजवर उभ्या असलेल्या अर्णव ईश्वरीची नजर दारावर जाते. दारावर आता बाबा थांबलेले असतात आणि बाबांना बघून ईश्वरी खूप जास्त खुश असते. पण बाबांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जात इथपर्यंत आलेले असतात, कारण उदयकांत जो आहे तो अक्षरशः रमाकांतच्या जीवावर उठलेला होता. इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही बाबांना घेऊन हॉटेलमध्ये जाणार आहात, त्यामुळे लक्षात ठेवा आपण आता जिंकलेलो आहोत. कारण अर्णव ईश्वरी जिंकलेली असतात ती स्पर्धा. वल्लरी सगळं बघत असते. आता कसं तिकडे आता जे अर्णवचे बाबा असतात ते येतात आणि अर्णवचे बाबा अर्णवला सांगत असतात की अर्णव मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणत असतो की बाबा बोला ना. तोपर्यंत बाबा बेशुद्ध पडतात. मग आता इथे अर्णव मोठ्या धक्क्यामध्ये जातो की बाबांना काय झालं असेल आणि बाबांना काय सांगायचं असेल. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.